हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्तच असाल अशी मी अपेक्षा करते. तर नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मॉर्निंगला सुरुवात केली आहे. घरातलं सगळं काम आवरलं, फक्त कपडे धुवायची बाकी आहे. आणि ते गेले होते डोसा म्हणजे मसाला डोसा, इडली, वडा वगैरे आणायला. तिला खायचं होतं नाही का जान्हवीला, तर त्यांनी आणलंय. तर आता मी नाश्ता करून घेतो. कसा आहे डोसा? मस्त. अयो, मायरा खाती डोसा खाती. मायराला पण आवडले. तर चला, मी पण नाश्ता करून घेतीये. मला सांबार खूप आवडतं, खूप छान असतं सांबार. मायरा छान आहे. अय्यो, सांबार खाती तू. अण्णा झाले अण्णा. आणि हे दुसरे अण्णा, हे तिसरे अण्णा. हे तिसरे अण्णा. तर आमचा नाश्ता करून झालेला आहे. बघा किती राडा पडलाय. आणि ही मायरा स्वतःच्या हाताने खातीये, पण आखी कपडे भरून टाकले ते. आणि ह्या मॅडमला होते बोर, तर तिला म्हटलं मी नाचून दाखवू का. तर चला, हसी मजाक झाले. 10-10:30 वाजत आले. ते काम भरपूर पडले. ते आता मी हे आवरते. मायराचा नाश्ता बाकी आहे, ते भरवते. आणि तुम्ही काय करणार तोपर्यंत? मी तोपर्यंत डायरेक्ट टीव्ही बघणार. मला दुसरं काम काय आहे? काय काम आहे? या बिनकामाच्या आहेत. तर चला. आणि हे बघा मायराचं काही काम चाललंय. काय बनवतो तू? इडली, डोसा, सांबार, चटणी है ना? देखो खाओ अभी. आ जाओ खाना खाने को, नाश्ता करने को. चला, नका तुम्ही पाणी आलं एवढं गरम गरम खाल्ले. चला, आवडते आता का. तर तुम्ही बघू शकताय किचनवरती किती पसारा पडलाय. पण त्याच्या आधी मी बनवणार आहे चहा, कारण की चहा पिल्याशिवाय काम करू वाटत नाही, खूप बोर होतं. तर चहा पिते आणि मग उरलेलं काम करते. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा, कारण की पुढे काय काय होणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये. तर त्यांनी आणले होते 1 मसाला डोसा, 2 मेंदूवडा, 1 इडली. एवढंच होतं, फक्त 110 रुपयाचं. तर ठीकठाक होतं. मसाला डोसा छान होता, मेंदूवडा पण छान होता आणि इडली पण सॉफ्ट होती. फक्त चटणी मला आवडली नाही. सांबार पण खूप छान होतं. तर आता दूध वगैरे गरम करते, त्यांना देते. मायरा गेले पळून बाहेर वाटतं कुठं. तर माझे कपडे धुवून झालेले आहे, सुकवून. तुम्ही बघू शकता कपडे सुकवले ते. आणि मायरा बघा कुठं बसले. काय करतो तू इथं बसून? हा, काय खातोय? शी 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 गंदू. हाय फ्रेंड्स, तर सकाळनंतर मी लाईव्ह काही कंटिन्यू केली नाही. थोडेसे रील्स वगैरे बनवले, ते तुम्ही बघितलेच असतील. त्याच्यानंतर माझं डोकं खूप दुखायला लागलं, तर मी झोपून गेले. तर आज आहे आमच्या शेजारी जे राहतात त्यांच्या घरी आहे डोहाळं जेवण. तर खाली आहे डोहाळं जेवण आणि त्यांनी आम्हाला ना भरपूर सारे फुलं आणून दिले. ते तुम्हाला दाखवते बघा. ह्या आहेत कळ्या, बघा किती साऱ्या कळ्या आहेत. आणि इथे छान छान फुलं आहेत नाही का, वेगवेगळी. आणि मायरा जान्हवी मला मदत करून देते. किती मोठी मदत केली आहे बघा, फुलांच्या कळ्या काढून दिल्या तर तिने मला. तर हीच माझ्यासाठी खूप मोठी मेहनत आहे. तर मी ना गजरा बनवते. तर दाखवते तुम्हाला. स्टार्टिंग केली आहे, अशी बनवते. तर मी बघू अजून बनवते, नंतर तुम्हाला परत दाखवते. तर बघत राहा व्हिडिओ. मला सांगा कसा बनवलाय मी गजरा तो.
तर चला. तर बघा मी हा गजरा बनवलाय. कसा बनवलाय ते नक्की सांगा मला. उठला मायरा तू? उठी तू? गुड मॉर्निंग. मायरा झोपून होती. तर मी ना एक गजरा बनवलाय, एक गजरा ठेवलाय तसंच नाही का नॉर्मल. तर झाडू मारून घेते. 6:30 वाजत आले ते, कारण की मला तयार पण व्हायचंय आणि आवरायचे पण आहे. मायरा पण उठली, त्रास देते भरपूर पटापट मी आवरते कारण की भरपूर काम आहे. तर चला झाडू मारून घेते. झाडू मारलाय, दिवाबत्ती लावली आहे बघू शकता, आणि कपड्यांच्या घड्या घातल्या सुकवलेल्या. आणि एक काम बोलतात ना, एक काम झालं की दुसऱ्या का पिच्चा सोडत नाही, तसंच आहे माझं पण. भरपूर सारा राडा पडलाय किचनवरती, तुम्ही बघू शकता. आता भांडी घासते आणि भांडी घासल्यानंतर ना बघू आई येते नाही, बाहेर गेलं ते. कधी जायचं की तसं जायचं का माहिती नाही आहे मला, पण तोपर्यंत मी आवरून बसते. तर चला. भांडी वगैरे मी आणली भाजी. वांग घेत का त्याच्यात? तर मी तयार वगैरे झाली आहे, साधं सिंपल थोडंसं तयार झाली आहे. आणि आता मी निघालोय खाली. तर हा लूट आहे माझा. आणि हे मायरा हाय का तर मायरा हे घातलंय, तिला घालायचं होतं. तर चला आता निघतोय. तर आम्ही खाली आलो होतो, तर खूप गाणी वगैरे साऊंड वगैरे लावले होते. तर मी म्यूट केलं आहे आणि व्हॉइस ओव्हर केलं आहे. तर खूप छान असं डेकोरेशन केलं होतं, तुम्ही बघू शकताय. खूप छान वाटत होतं. तर चंद्र वगैरे खूप छान दिसत होता. आणि तिथे कृष्ण आणि राधा होते. तर इथे सगळे तिचे आवडतीचे पदार्थ ठेवले होते बाहेर. तर आतमध्ये झोपाळा वगैरे होता. खूप छान डेकोरेशन होतं, तुम्ही बघू शकताय. तुम्हाला आवडलं का ते नक्की कमेंट करून सांगा मला. तर ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू झाला. तर इकडचे 5 म्हणजे मुलीकडचे 5 आणि मुलाकडचे 5 जणींनी पहिला ओटी भरून घेतली. तो काय मी व्हिडिओ घेतला नाही, कारण की खूप मोठा झाला असता आणि मला जायचं होतं घरी, कारण की पाणी आलं होतं. तर आम्ही बसलो होतो तिकडे. त्याच्यानंतर मी पण ओटी भरली. नंतर त्यांच्यामध्ये काय पद्धत असते, तर तो एक गेम चालला होता. तो मला पण काय समजलं नाही. त्याच्यामध्ये चांदीची अंगठी निघाली होती छोटी. आणि त्याच्यानंतर आपला मेन कार्यक्रम, की आपण जसं पेढा बर्फी चूज करतो तसं हे 2 मोरपंख ठेवले होते. त्याच्यामध्ये कृष्ण आणि राधाचा फोटो आहे. तर तुम्हाला काय वाटतं कशामध्ये कृष्ण आहे ते नक्की कमेंट करून सांगा. तर त्यांनी लेफ्ट साईडचं ओपन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काय निघते ते नक्की बघा तुम्ही. तर सगळ्यांची एक्साइटमेंट वाढली होती. तर बघा फायनली काय निघालेलं आहे. तर आमचा कृष्ण असा निघालेला आहे. तर सगळ्यांनी टाळ्या वगैरे वाजवल्या. तर खूप छान वाटलं. आणि त्याच्यानंतर फोटोशूट वगैरे चालू झाला होता. त्याच्यानंतर आम्ही गेलो जेवण करायला, आणि आम्ही जेवण करायला बसलो होतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.